नमस्कार सर्वांचं, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी अन्नपूर्णा। आज आपण तिखट पुऱ्या बनवणार आहोत। इथे आपण एक मोठी वाटी पीठ घेतले, म्हणजे आपल्या 4 वाट्या, छोट्या 4 वाट्या पीठ घेतलेला आहे आणि 1 वाटी रवा, त्याच्यावर 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि मसाल्याच्या डब्यामधून आपण आता हळद, लाल मिरची आपल्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता हे सगळं। त्याच्यानंतर इथे थोडीशी कसुरी मेथी टाकतोय आपण। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही आवडत असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। बरं, पिझ्झाच्या टॉपिंग्स बरोबर आपल्याला चिली फ्लेक्स मिळतात, तेही आपण याच्यामध्ये टाकू शकतो, ते ऑप्शनल आहे, ते मी इथे टाकलेले आहेत। आणि याच्यानंतर आपण 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते आपण ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत। आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि मग याचं आपण पीठ मळून झटपट आपल्या पुऱ्या बनवणार आहोत। मग तुम्ही बघू शकता इथे मी आता बटाटे सगळे मॅश करून घेते आहे आणि हे सगळं एकत्र करून आपण छान असं पीठ मळून घेणार आहोत। याच्यामध्ये थोडंसं मोहन घाला, म्हणजे खुसखुशीत पुऱ्या तुमच्या बनतील। तर इथे तुम्ही बघू शकता मी हे सगळं मिश्रण एकजीव करण्याचा प्रयत्न करते, दोन्ही हातांमध्ये व्यवस्थित त्याला एकजीव करते आणि जेव्हा हे आपल्याला जाणवेल की आता हे सगळं एकजीव झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही पाणी टाकून याला मळायचं आहे। आता हे आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। मग आपण आता जसं पाणी लागेल त्याप्रमाणे हे मळून घेतो आहे। हे असं घट्टसर अगदी मळायचं नाही आहे, थोडंसं मऊच मळायचं आहे आपल्याला। हे घट्ट जर मळलं तर पुऱ्या अगदी कडक बनतील आणि आपल्याला ते नको आहे। इथे आता हे छान मळून घेणार आहोत आपण हे पीठ, आणि चांगलं मळायचं आहे पीठ आपल्याला। हे मोहन टाकलेला व्हिडिओ कदाचित स्किप झाला असेल, पण तुम्ही याच्यामध्ये तेल गरम करून त्याचं मोहन टाका, ठीक आहे। तेलाचं तुपाचं कोणतंही मोहन चालेल। आता हे पीठ छान तेलाचा हात लावून आपण मळतो आहे आणि एकदा हे पीठ असं मळून एकदम मऊ झालं की त्याच्यानंतर त्याचे गोळे बनवून घेऊयात। गोळे अगदी मोठे मोठे करायचे नाही आहेत, आपण बारीक बारीक गोळे करणार आहोत, म्हणजे तळलं की त्याच्या आतमध्ये काही कच्चं राहणार नाही, बरोबर। मग आता हे तुम्ही बघू शकता असे गोळे बनवलेले आहेत। साधारण आपण जशा पुऱ्या बनवतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे असतील, पण अगदीच जाड पुरी आपल्याला बनवायची नाही आहे। तुम्ही बघू शकता इथे असे आपण ह्या पुऱ्या बनवल्यात आणि आता गरम तेलामध्ये ह्या सगळ्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत। लहान मुलांना डब्यामध्ये द्यायला किंवा इतर वेळेला चहासोबत खायला अगदी छान आणि पौष्टिक असा नाश्ता आहे हा। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, अगदी स्वादिष्ट आणि खमंग अशी रेसिपी आहे। तुम्ही एकदा बनवलं तर तुम्ही नक्कीच परत परत बनवाल अशी रेसिपी आहे। तर चला मग भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। जगभरात कुठेही जा, कितीही फॅन्सी हॉटेलमध्ये खा, शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचंच असतं।